राज्यातल्या पोलिसांच्या 17,000 जागांसाठी आजपासून भरती प्रक्रिया सुरू। पोलीस शिपाई पदासाठी आजपासून 31 मार्च पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार। मुंबईत एकूण 3,500 जागांसाठी भरती। महाराष्ट्र राज्य वीज मंडळातील कंत्राटी कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर जाणार, त्यामुळे विद्युत पुरवठ्यावरती विपरीत परिणामाची शक्यता। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींची आज एसीबीकडून चौकशी। काल कुटुंबियांच्या चौकशीनंतर आज राजन साळवी रत्नागिरी एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर असतील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्रपती संभाजीनगरच्या सभेनंतर रात्री मुंबईत येणार। शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोनही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावर जागा वाटपासंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहांची सभेसाठी जालना, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर या 3 जिल्ह्यातले कार्यकर्ते हजर असतील। अमित शहांच्या स्वागताचे बाळापूर रोड आणि रिधोरा गावाजवळचे बॅनर्स अज्ञातांनी फाडले। बॅनर फाडल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता। युगेंद्र पवार आपले काका अजित पवारांची साथ सोडून आत्या सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी मैदानात। आज आणि उद्या 2 दिवस बारामती तालुक्यात करणार गाव भेट दौरा। मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आज उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। मनसेच्या प्रत्येक शाखेमध्ये राज ठाकरे भेट देणार। लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात आज काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित असतील। 5 जागांवरनं ठाकरे गट आणि शरद पवार गटात भांडण सुरू। महाविकास आघाडीत 15 जागांवरती तिढा निर्माण होण्याची शक्यता। महाविकास आघाडीची युतीसंदर्भात प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। प्रकाश आंबेडकरांनी वंचितमधनं काँग्रेसमध्ये गेलेल्या सेवक वाघा यांना फटकारलं। सभेसाठी साकोलीमध्ये आलेल्या प्रकाश आंबेडकरांची भेट घेण्यासाठी सेवक वाघा गेलेले होते, मात्र प्रकाश आंबेडकरांनी भेट नाकारल्यामुळे वाघा यांना आल्यापावली परतावं लागलं। महाविकास आघाडीतला कोल्हापूरच्या जागेचा तिढा सुटला। छत्रपती शाहू महाराजांसाठी कोल्हापूरची जागा सोडण्यास ठाकरे गट तयार। लोकसभेच्या मैदानात उतरण्याची इच्छा नाही, सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य। राज्याला आणि जिल्ह्याला न्याय देण्याची संधी राज्यात जास्त। पक्षानं आदेश दिला तरच निवडणूक लढवेन, मुनगंटीवारांचं मत। लोकसभा उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची 7 मार्चला पहिली बैठक। बैठकीमध्ये 100 जागांसाठी उमेदवारांची नावं निश्चित होणार। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक। लोकसभेच्या 230 जागांवरील उमेदवारांबाबत अंतिम चर्चेची शक्यता। उत्तराखंड, झारखंड, दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि इतर काही राज्यांमधल्या उर्वरित जागा घोषित केल्या जाण्याचा अंदाज। मराठा आरक्षणाविरोधात हायकोर्टात जनहित याचिका। आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आरक्षण दिलं, भाऊसाहेब पवार यांची जनहित याचिका। मनसेमधल्या सभेत अजित पवारांनी व्यक्त केली खदखद। आपल्याला संधी का दिली गेली नाही, अजित पवारांचा सवाल। 60च्या पुढे गेलो, आता 70 झाल्यावर संधी मिळणार का? अजित पवारांचा थेट शरद पवारांना टोला। आजही लोकांच्या मनात शंका आहे। बरेच जण म्हणतात हे परत एकत्र येतील की काय, पण आमच्यात आता सारं काही आलबेल नाही। मनात उगाच शंका ठेवू नका। शरद पवार यांच्यासोबत पुन्हा जाण्याच्या चर्चांवर अजित पवारांचं विधान। ठाण्यात ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून राजन विचारेच असतील। ठाणे लोकसभा मतदारसंघातनं राजन विचारे यांना उमेदवारी पक्की। आदित्य ठाकरेंची नवी मुंबईतल्या सभेतनं घोषणा। जय शहांकडे बीसीसीआयचं सचिव पद दिलंय, मात्र त्यांचं क्रिकेटमध्ये योगदान काय? उद्धव ठाकरेंचा अमित शहांना सवाल। उद्धव ठाकरेंना आपल्या मुलाला मुख्यमंत्री करायचंय, या अमित शहांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं उत्तर। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका। मर्यादेत राहत नाही, आपण त्याचा कार्यक्रम करतो, अशी भाषा मुख्यमंत्र्यांच्या तोंडी शोभत नाही, पटोलेंची टीका। माढा लोकसभा मतदारसंघ भाजपचाच, वातावरण गढूळ करून लोकांना संभ्रमित करू नका, खासदार रणजित निंबाळकर यांचं रामराजे निंबाळकरांना उत्तर। राष्ट्रवादीचं बँक खातं आणि बाकीचे दस्तावेज आम्हाला मिळायला हवेत, प्रफुल्ल पटेल यांची मागणी। राष्ट्रवादीच्या नावाचा इन्कम टॅक्स आम्हाला भरावा लागेल आणि इलेक्शन कमिशनला आम्हाला हिशोब द्यावा लागेल, पटेल यांची माहिती। महाविकास आघाडीकडनं कोणत्याही बैठकीला निमंत्रण नाही, राजू शेट्टींची माहिती। आम्ही एकलाच चलोरेची भूमिका घेतली, आम्हाला कोणाचाही प्रस्ताव नाही, राजू शेट्टींकडनं स्पष्ट। लोकनेत्यांना लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी दक्षिणेत वाजवावी। अमोल कोल्हेंकडनं निलेश लंकेंना शरद पवारांसोबत येण्यासाठी खुली ऑफर। रायगडची लोकसभा लढवण्यासाठी शिवसैनिक आक्रमक। माजी शिवसेना नेते राजू साबळे लोकसभेसाठी इच्छुक। आज एकनाथ शिंदेंची भेट घेऊन रायगड लोकसभेसाठी उमेदवारी मागणार। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील 10 वर्षांच्या कार्याचा अहवाल
खासदार विनायक राऊतांकडून प्रसिद्ध। यावेळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती। विनायक राऊत तिसऱ्यांदा विजयी होतील, प्रमुख नेत्यांना विश्वास। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील जागेचा तोडगा अमित शहा काढतील, मंत्री दीपक केसरकरांचा दावा। पुण्याच्या मनसरमध्ये अजित पवारांनी घेतली शिवाजीराव आढळराव पाटलांची भेट। आढळराव पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता। यवतमाळमध्ये बावना गवळी समर्थकांची संजय राठोड यांच्या मतदारसंघातल्या दारव्हा शहरात पोस्टरबाजी। मत पूछो मेरे नाम की पहचान कहां तक है, तू बदनाम कर तेरी औकात जहां तक है, या आशयाचे पोस्टर्स लागलेत। नगर परिषदेने रात्रीतनं हे पोस्टर्स हटवले। मुंबईच्या मालाड मालवणीमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन। आयोजकाविरोधात मालवणी पोलिसात गुन्हा दाखल, परवानगी नसतानाही मोर्चाचं आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संत मुक्ताईचं दर्शन घेतलं। संत मुक्ताईची महाआरती करत मुक्ताईला साकडं घातलं। मुक्ताई संस्थेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचा सन्मान। वाशिममध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं लोकार्पण। भाजपला तडीपार करणारच, पनवेलच्या सभेतनं उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। आपण नोटीस दिली आहे, शिक्कामोर्तब तुम्हाला करायचंय, ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन। समाजवादी पक्ष महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक लढवणार नाही, प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांची माहिती। निवडणुकीत येणारा खर्च आमच्याकडे नाही, त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उतरवणार नसल्याचं आझमींचं विधान। महाविकास आघाडीचा एकही उमेदवार राज्यात निवडून येणार नाही, त्यांनी निवडून येऊन दाखवावं, गिरीश महाजनांचं आव्हान। मराठा समाजासाठी आपण जीव द्यायलाही तयार, त्यामुळे मराठा समाज जे सांगेल ते आपण ऐकू, मनोज जरांगेंचं वक्तव्य। मराठा समाज आरक्षणाबाबत शांत राहायला हवा, म्हणून आपण उपोषण करतो, जरांगेंचं वक्तव्य। राजन साळवींच्या पत्नी अनुजा साळवींची एसीबीकडनं 4 तास चौकशी। चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना अनुजा यांना अश्रू अनावर। उत्तरेमध्ये जोरदार बर्फवर्षाव झाल्यामुळे उत्तरेकडील थंड हवेमुळे मुंबईतही गारवा वाढला। कमाल तापमान 17 अंशांपर्यंत खाली। पुढचे 2 दिवस अशीच बोचरी थंडी पडणार, हवामान खात्याचा अंदाज। दिवाळीत मुंबईतील 700 घरांसाठी म्हाडाच्या वतीनं सोडत निघणार। म्हाडाचा पहिला हायफाय प्रोजेक्ट असलेल्या गोरेगावच्या प्रेमनगर येथील 332 घरांची सोडतीमध्ये त्याचा सहभाग असण्याचा प्राधिकरणाचा प्रयत्न। नाशिकमध्ये शेतकरी आंदोलनाच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक, पालकमंत्री दादा भुसेंची माहिती। नाशिकमधील आदिवासी शेतकऱ्यांचं आंदोलन अखेरीस 8 दिवसांनी मागे। बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवरून संवाद साधत आंदोलक शिष्टमंडळाला दिलं आश्वासन, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी 3 महिन्यांचा वेळ। बीडच्या सराटा प्राथमिक आरोग्य केंद्रात अजूनही विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे रुग्णांची गैरसोय। आरोग्य केंद्रात विद्युत पुरवठा जोडावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांचं आंदोलन। आपलं सरकार आल्यावरती वर्धा जिल्हाधिकाऱ्यांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करू, माजी मंत्री सुनील केदार यांचं वक्तव्य। सेवाग्राम विकास आराखड्याच्या देखभालीवरनं संताप। भिवंडीमध्ये कंत्राटी कामगार आणि आदिवासी पाड्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन। श्रमजीवी संघटनेकडनं महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर ठिय्या। ठाण्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी पालकांचं लक्षवेधी आंदोलन। 2009च्याच आरटीई कायद्याची अंमलबजावणी करावी, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पालकांची मागणी। पालघरच्या वाडा पंचायत समितीसमोर श्रमजीवी संघटनेकडनं सत्याग्रह आंदोलन। जलजीवन मिशनच्या भोंगळ कारभाराविरोधात आंदोलन। कालावधी संपून गेल्यानंतरही कामं पूर्ण झाली नसल्यामुळे आंदोलनकर्ते आक्रमक। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनमाड पोलिसांचं सशस्त्र पथसंचलन। 4 वरिष्ठ पोलीस अधिकारी, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा पथसंचलनामध्ये सहभाग। मनोज जरांगे पाटील यांच्यावर देशभावनेतनं एसआयटी नियुक्त झाली आहे, ही चौकशी समिती रद्द करावी। अर्धापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाची राष्ट्रपतींकडे मागणी। कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं वाटप करण्यात येणारा किचन सेट घेण्यासाठी नंदुरबारमध्ये बांधकाम मजुरांची झुंबड। ढिसाळ नियोजन, त्यात मंत्री 3 तास उशिरा आल्यामुळे गोंधळ, लाभार्थ्यांमध्ये वादावादी। खासदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत भिवंडी लोकसभा मतदारसंघातनं 1,500 रामभक्त अयोध्येसाठी रवाना। कार्यकर्त्यांनी कल्याण स्थानकात साजरा केला कपिल पाटील यांचा वाढदिवस। जे.एन. साईबाबांना दाखल केलेल्या याचिकेवरती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आज निकालाची शक्यता। नक्षलवाद्यांशी संबंध ठेवून त्यांना सहकार्य केल्याचा आरोप। गडचिरोली न्यायालयाच्या जन्मठेपेच्या निर्णयाविरोधात त्यांनी याचिका दाखल केली होती। ठाण्यात अतिक्रमण विभागाच्या कारवाई दरम्यान धक्का लागल्यामुळे मनोहर महाडिक या 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू। कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल।
चार्जिंगला लावलेला मोबाईल सोबत खेळणं चिमुकल्याच्या जीवावर बेतलं। चार्जिंगला लावलेल्या मोबाईल सोबत चिमुकला खेळत असताना मोबाईलचा स्फोट होऊन चिमुकल्याचा मृत्यू। नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यामध्ये ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू। हिंगणे तालुक्यातील वानाडोंगरी भागातली दुर्घटना। रितिका रामचंद्र निनावे असं मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचं नाव। अंधेरी पूर्वेकडील मरोड मिलिटरी रोड भागातील इमारतीच्या 4थ्या मजल्यावर आग। इमारतीत अडकलेल्या 40 पेक्षा अधिक नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश। यवतमाळच्या लोहरा परिसरातील नवीन एमआयडीसी मधील फॅक्टरीला शॉर्ट सर्किटमुळे आग। या आगीमध्ये कापूस, सरकी आणि गठाणी जळून खाक। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या वाडेगाव इथे ट्रक आणि दुचाकीचा अपघात। अपघातात 3 जण जागीच ठार। महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीनं बांधकाम मजुरांना वाटण्यात येणारा किचन सेट घेण्यासाठी मजुरांचे हाल। वाटपाचे नियोजन नसल्याने एकच गोंधळ। सांगली मिरज रोडवर वालचंद कॉलेज समोर रात्री बर्निंग कारचा थरार। गाडीने रस्त्यात अचानक पेट घेतला। गाडीतनं धूर निघत असल्यामुळे वेळीच चालकानं प्रसंगावधान दाखवत स्वतःसह कुटुंबियांनाही सुखरूपपणे बचावलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।